Hi students, today we are going to learn the very important and interesting topic that is business economics. In this lecture we will see what is business economics. व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे काय हे आज आपण या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. Over the last few decades, the industry and business has been growing tremendously. अलीकडच्या काही दशकामध्ये उद्योग आणि बिझनेस याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होत चाललेली आहे. Along with the growth, there has been a huge competition in the industry or business. या प्रचंड वाढीबरोबर त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये स्पर्धासुद्धा निर्माण झालेली आहे. सो इट हॅज बिकम अ चॅलेंज फॉर एव्हरीवन टू ग्रो अँड सस्टेन देअर बिझनेस. आणि या स्पर्धेमुळे प्रत्येक उद्योग संस्थेला किंवा उद्योगाला व्यवसायाला आपला उद्योग टिकवून ठेवणं आणि ते वाढवणं हे एक मोठं आव्हान बनलेलं आहे. आणि म्हणूनच हेन्स इट हॅज बिकम नेसेसरी टू अप्लाय द इकॉनॉमिक प्रिन्सिपल्स, थेरीज अँड मेथड्स इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस ऑफ बिझनेस डिसिजन्स. तर म्हणूनच इट हॅज बिकम नेसेसरी, हे आवश्यक बनलेलं आहे की अर्थशास्त्रामधली जी तत्त्व आहेत, प्रिन्सिपल्स, मेथड्स जे आहेत, थेरीज जे आहेत, म्हणजे सिद्धांत जे आहेत, त्यांच्या पद्धती ज्या आहेत, त्याचा वापर प्रॅक्टिकल लाईफमध्ये उद्योगाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये करणं हे क्रमप्राप्त ठरलेलं आहे किंवा महत्त्वाचं ठरलेलं आहे. फॉर एक्झाम्पल लाईक डिमांड थेरी, सप्लाय थेरी, कॉस्ट थेरीज. या थेरीचा म्हणजे मागणीचा सिद्धांत जर असेल, पुरवठ्याचा सिद्धांत असेल किंवा कॉस्ट थेरीज किंवा खर्चाचे सिद्धांत असेल, हे कशा पद्धतीनं उद्योग व्यवसायामध्ये वापरायचं आहे आणि त्यातून आपला उद्योग व्यवसाय विकसित करायचा हे महत्त्वाचं बनलेलं आहे. त्यामुळं व्यावसायिक अर्थशास्त्र हे अलीकडच्या काळात विकसित झालेलं एक अर्थशास्त्राची एक शाखा आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता हेच मराठीमध्ये आपण इथं मांडलेलं आहे. गेल्या काही दशकापासून उद्योग आणि व्यवसायाची प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होत आहे. या वाढीबरोबर उद्योग व्यवसायामध्ये प्रचंड स्पर्धासुद्धा निर्माण झालेली आहे. त्यामुळे प्रत्येकासाठी आपला व्यवसाय वाढवणे आणि टिकवणे हे एक आव्हान बनलेलं आहे. त्यामुळं अर्थशास्त्रातील आर्थिक तत्त्वे, सिद्धांत आणि तत्त्वे व्यवहारात वापरणं आवश्यक बनलेलं आहे. उदाहरणार्थ जर काय घ्यायचं असेल तर मागणीचा सिद्धांत असेल, मागणीचा अनुमान असेल, पुरवठ्याचा सिद्धांत असेल, खर्चाचे सिद्धांत असतील, खंडाचा सिद्धांत असेल, नफ्याचे सिद्धांत असेल, असे अनेक सिद्धांत अर्थशास्त्राने विकसित केलेले आहेत की जे उद्योग व्यवसायामध्ये वाढीसाठी, यशस्वी करण्यासाठी उपयोगाची असतात. आणि म्हणूनच व्यावसायिक अर्थशास्त्र ही अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेलं एक महत्त्वाचं शास्त्र, व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणून एक शाखा विकसित झालेली आहे. त्याला आपण व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणून ओळखलं जातं. आता व्हॉट इज बिझनेस इकॉनॉमिक्स, नेमकं व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. तर बघा, व्यावसायिक अर्थशास्त्र, बिझनेस इकॉनॉमिक्स. In business economics there are two words. First one is a business and second one is a economics. These two words are connected to each other and then it become a business economics. व्यावसायिक अर्थशास्त्र हे दोन शब्दांचं बनलेलं आहे. फर्स्ट वर्ड इज बिझनेस अँड सेकंड वर्ड इज इकॉनॉमिक्स. फर्स्ट वर्ड इज बिझनेस. व्हॉट इज बिझनेस? आता बिझनेस म्हणजे काय तर आपल्याला काय असतं बघा, बिझनेस म्हणजे एखादा उद्योग, व्यवसाय, संस्था ज्या आपण समाजाच्या गरजा किंवा सेवा पूर्ण करण्यासाठी सुरू करतो. व त्या गरजा पूर्ण करण्याबरोबरच हा उद्देश असतोच, परंतु त्या गरजा पूर्ण करण्याबरोबरच त्याच्यामध्ये नफा मिळवणं हा सुद्धा एक उद्देश त्या उद्योग संस्थेचा किंवा व्यवसायाचा असतो. आणि हा व्यवसायामध्ये हा नफा मिळवत असताना तो कशा पद्धतीनं मिळवावा याची काही टेक्निक्स जी आहेत ती अर्थशास्त्रामध्ये आपल्याला सापडतात. आणि म्हणून अर्थशास्त्र म्हणजे काय तर अमर्याद गरजा, दुर्मिळ परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचं मेळ घालणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. आता उद्योग व्यवसाय चालवताना सुद्धा आपल्याला अनेक गरजा अनंत असतात, त्याच्या मेळ घालावा लागतो. साधनसामग्री कमी असते, दुर्मिळ असते. मग भांडवल कसं उभारायचं, ते कुठून मिळवायचं, लेबर कुठून मिळवायचे, ह्या सगळ्यांचा मेळ घालावा लागतो. आणि हे चांगल्या पद्धतीनं मेळ जो उद्योजक किंवा व्यावसायिक घालतो तोच यशस्वी होतो. आणि म्हणूनच अर्थशास्त्रामधला सिद्धांत जे आहेत, अर्थशास्त्राची थेरी जी आहे, ही व्याख्या जी
जी आहे ती तंतोतंत उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी उपयोगाला पडते आणि त्यामुळं अर्थशास्त्रातले निर्णय जे आहेत, सिद्धांत जे आहेत, त्याची जी व्याख्या आहे, त्याचा जो बेस आहे, तो बेस व्यवसायामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा ठरतो आणि त्यामुळं त्याला आपण मॅनेजरियल इकॉनॉमिक्स, व्यवस्थापकीय अर्थशास्त्र असं सुद्धा ओळखलं जातं. आता त्याच्या व्याख्या आपण पाहणार आहोत. व्यावसायिक अर्थशास्त्राची काय व्याख्या आहे, तर बिझनेस इकॉनॉमिक्स इज द प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ इकॉनॉमिक थेअरी, प्रिन्सिपल्स अँड मेथड्स. म्हणजे काय, व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे अर्थशास्त्राचे सिद्धांत, तत्वे आणि पद्धती यांचा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये वापर करणे म्हणजे बिझनेस इकॉनॉमिक्स होय, ज्याला आपण मगाशी मॅनेजरली इकॉनॉमिक्स, व्यवस्थापकीय अर्थशास्त्र असं सुद्धा म्हटलेलं आहे. ही एक व्याख्या केलेली आहे. आता दुसरी व्याख्या बघूया बघा. बिझनेस इकॉनॉमिक्स इज द फील्ड ऑफ इकॉनॉमिक्स विच एक्झामिन्स बिझनेस डिसिजन्स and provide solutions by utilizing quantitative techniques and economic theory. आता बघा, व्यावसायिक अर्थशास्त्र हे अर्थशास्त्राचं असं क्षेत्र आहे की जे व्यावसायिक निर्णयाचं परीक्षण करतं आणि परिमाणात्मक तंत्र आणि सिद्धांताचा वापर, ज्या अनेक समस्या असतात त्या निराकरणासाठी वापर करतो. म्हणजे एखादा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी सहज होत नाही, त्याला खूप कष्ट करावे लागतात, अनेक समस्या असतात. त्या समस्या सोडवण्यासाठी अर्थशास्त्रातील सिद्धांत, विविध सिद्धांत, टेक्निक्स हे उपयोगाला पडतात. हे या व्याख्येतून आपल्याला सांगता येईल. आता नेक्स्ट अजून एक व्याख्या काय आहे बघा. बिझनेस इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ ऑल द प्रिन्सिपल्स अँड मेथड्स ऑफ इकॉनॉमिक्स दॅट आर युजफुल इन रनिंग एनी इंडस्ट्री अँड बिझनेस. म्हणजे बिझनेस इकॉनॉमिक्स हा कोणताही उद्योग आणि व्यवसाय चालवताना आर्थिक सिद्धांत, तत्वे, पद्धती हे उपयोगाला पडतात. त्या सर्वांचा एकत्रित अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र होय. म्हणजे काय, बिझनेस इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ ऑल द प्रिन्सिपल्स. व्हॉट आर द प्रिन्सिपल्स मेन्शन्ड इन द इकॉनॉमिक्स अँड मेथड्स. There are different methods such as microeconomics and macroeconomics that are useful in running of any industry and business. कुठलाही उद्योग व्यवसाय चालवण्यासाठी ही तत्व, हा सिद्धांत उपयोगाला पडतो. ह्या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास म्हणजे बिझनेस इकॉनॉमिक्स होय. आता ह्या व्याख्येवरून काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. व्हॉट आर द फीचर्स ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स. देअर आर सम फीचर्स, काही वैशिष्ट्य आहेत. फर्स्ट वन इज सेपरेट बेंच ऑफ इकॉनॉमिक्स. अर्थशास्त्राची स्वतंत्र शाखा म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र, ही एक स्वतंत्र ब्रँच आहे. दुसरं काय आहे, रिसेंटली डेव्हलप्ड. हे अलीकडं विकसित झालेलं शास्त्र आहे. व्यावसायिक अर्थशास्त्र हे अलीकडे विकसित झालेलं शास्त्र आहे, ज्याला आपण मॅनेजरियल इकॉनॉमिक्स, व्यवस्थापकीय अर्थशास्त्र असं सुद्धा म्हणतो. तिसरा मुद्दा, तिसरं वैशिष्ट्य काय आहे, पर्स्पेक्टिव्ह सायन्स. निर्देशक स्वरूपाचं आहे, ते फक्त निर्देश करतो. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये मागणीचा सिद्धांत असा आहे, एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली की मागणी वाढते आणि किंमत वाढली की मागणी कमी होते, हा सिद्धांत सांगतो. आणि ह्या सिद्धांत उद्योग व्यावसायिक आपल्यामध्ये कसं वापरायचं हे किंवा नाही हे आपण स्वतः ठरवायचं असतं. ते फक्त निर्देश करतो, म्हणून त्याला आपण पर्स्पेक्टिव्ह सायन्स, निर्देशक स्वरूपाचं शास्त्र असं म्हणतो. त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे, फोर्थ वन इज सायन्स ऑफ डिसिजन मेकिंग. बिझनेस इकॉनॉमिक्स इज द सायन्स ऑफ डिसिजन मेकिंग. म्हणजे निर्णय प्रक्रियेचं शास्त्र आहे. व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये निर्णय प्रक्रियेला खूप महत्त्व आहे. इट इज इन बिझनेस इकॉनॉमिक्स बेस इज द डिसिजन मेकिंग. बिझनेस इकॉनॉमिक्सचा बेस काय आहे, डिसिजन मेकिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट बेस ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स ऑर मॅनेजरियल इकॉनॉमिक्स. आणि म्हणून निर्णय प्रक्रियेचं शास्त्र आहे ते. निर्णय प्रत्यक्षामध्ये कसं घ्यायचं, एखादा उद्योजक आहे, त्या वस्तूच्यामध्ये काही प्रॉब्लेम निर्माण झाले तर त्याच्यामध्ये कसं सोल्युशन काढायचं, याच्याबद्दल पटकन सिद्धांत कुठला आपल्याला उपयोगाला पडतो, हे निर्णय घेण्याचं शास्त्र हे उपयोगाला याच्यामध्ये पडत असतं. म्हणून हे निर्णय प्रक्रियेचं शास्त्र आहे. साधनांच्या पर्याप्त वाटपाचा अभ्यास हे एक महत्त्वाचं वस्तू आहे. अ स्टडी ऑफ ॲडेक्वेट एलोकेशन ऑफ रिसोर्सेस. रिसोर्सेस असतात त्या
वापर किंवा त्याचं वाटप कसं करायचं याचा शास्त्र म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र आहे. म्हणजे याच्यामध्ये साधनसंपत्ती जी लिमिटेड असते त्याचा पर्याप्त वापर करून मॅक्झिमम आउटपुट आपल्याला कसं काढायचं याचा अभ्यास आपल्याला म्हणजे यातून होत असतो आणि तो बिझनेस इकॉनॉमिक्सला खूप खूप उपयोगाचा आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याला दुसऱ्या अर्थानं मॅनेजरल इकॉनॉमिक्स असं म्हणतो, त्याच्या वेगवेगळ्या व्याख्या कशा आहेत, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, हे आपण पाहिलेलं आहे. तर हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्याबरोबर अजून एक 2-3 वैशिष्ट्य आहेत बघा. उद्योग संस्थेच्या सिद्धांतावर आधारित, बेस्ड ऑन थेअरी ऑफ इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन, म्हणजे उद्योग संस्थेचे सिद्धांत जे आहेत स्पेसिफिक फर्म अँड इंडस्ट्री जे आहेत, उद्योग संस्थेवर आधारित जे सिद्धांत आहेत त्याच्यावर हे शास्त्र आधारलेलं आहे. अर्थशास्त्र आणि व्यावसायिक निर्णय यांच्यात सहसंबंध असतो. अर्थशास्त्र कोरिलेशन बिटवीन द इकॉनॉमिक्स अँड बिझनेस डिसिजन्स, बिझनेस इकॉनॉमिक्स आणि बिझनेस डिसिजन यांच्यामध्ये कोरिलेशन असतं, त्याच्यामध्ये खूप जवळचा संबंध असतो, क्लोज रिलेशनशिप बिटवीन द इकॉनॉमिक्स अँड बिझनेस डिसिजन्स. त्याच्यानंतर सूक्ष्म समलक्ष्य अर्थशास्त्राच्या अभ्यासावर आधारित आहे. अर्थशास्त्राचा अभ्यास हा मायक्रो पद्धतीनं आणि मॅक्रो पद्धतीनं केला जातो आणि ते दोन्ही पद्धती ह्या बिझनेस इकॉनॉमिक्सला किंवा मॅनेजरल इकॉनॉमिक्सला उपयोगाला पडतात. तर अशा पद्धतीनं या लेक्चरमध्ये आपण बिझनेस इकॉनॉमिक्स म्हणजे काय हे पूर्णपणे बघितलेलं आहे. हा निश्चित याच्यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही कमेंट्स करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.